त्यांना की 36 कोटी रुपये खर्च झालेले, ते कधी आम्हाला हिशोबही मागत नाहीत की या कामात पैशाचं काय केलंय काय नाही, कोणचं काम केलंय काय नाही, अथवा त्यांनी 18 वर्ष काय केलेलं आहे याच्यावरही ते बोलत नाही, डायव्हर्शन करतायत ते. जाहीरनाम्याच्या निमित्तानं तुमच्या समोर जाहीरनामा दिलेला आहे, मला काही विचारायचं असेल तर विचार. गेल्या अनेक वर्षांपासून देवळी तालुक्यावर आदिराज्य गाजणाऱ्या पंडितांनी स्वतःच्या गावाचा म्हणजे दैठणचा रस्ता म्हणजे नीट करता आला नाही आणि स्वतःचं गाव अजूनही मुक्त करता आलं नाही. तर ते पंडित देवळे शहरात काय आरोप विरोध केला. तुम्ही 10 वर्ष होते आणि तुमच्या शेजारी जे काही रोज बसतायत ते 15 वर्ष होते. 15-10 वर्षानंतर विजय आता निवडून आलेले आहे. म्हणून शेजारच्याला विचारा, पहिलं तुमच्या बंधूला विचारा, जे बंधू आज आलेले परत त्यांना विचारा की हे रस्ता का आपण करू शकलो नाही, आणि त्यांच्याकडनं उत्तर नाही मिळालं तर त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना एक विचारलं पाहिजे, बदामराव पंडितांना. विजय निवडून येऊन त्यांना आज 10 महिने झालेले आहेत आणि त्या रस्त्याचं कामही सुरुवात झालेलं आहे. काही शंका असली तर तुम्हाला मधू आपल्याला म्हणजे आयात केलेल्या उमेदवार कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी का दिली, म्हणजे आपल्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते नव्हते असा आरोप केला. असं आहे की पहिल्यांदा 18 वर्ष जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे, ही संख्या त्यांच्याकडे अधिकची आहे आणि आयात बियात नाही, तेही इकडेच होते. तिथं सोडून मीच आलो होतो, नगरपालिकेच्या खुर्चीवर मीच बसून आलो होतो. आयात बियातचा काही प्रश्नच नाही, तिथपर्यंत सोडायला होतो ना. नगरपालिकेचा दरवाजा उघडून बसवायला मीच होतो म्हणलं. शास्त्री चौकात तुम्ही साक्षीदार आहेत त्याचे. आपण जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सगळ्यांच्या वतीनं विचारतायत का? ज्युनियर कॉलेज सुरू करणार म्हणून, पण ते कधी करणार, कोणत्या शाखेतून? कारण रणवीर राजेंनी या वर्षापासूनच सुरू करण्याची घोषणा केली 2025 पासून. तर नीट वाचला जाहीरनामा तर त्यामध्ये बसा ना, त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की उर्दू ज्युनियर कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर सहित बसायला बेंचेस नाहीये, शिकवणारा जो काही स्टाफ आहे तो ज्युनियर 11वी-12वीला, 10वीचं डीएड जे काय आपलं डीएड जे काय झालंय ते मराठी मधला डीएड असणारा स्टाफ उर्दू शिकवायला लागलेला आहे. हे चुकीचं होत आहे. हे स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्युनियर कॉलेज हे सगळं आपण प्रयत्न करतोय की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे व्हावं. विचारा ना, विचारलं पाहिजे तुम्ही. आपण चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे बीड जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक विद्यालय झाला 11वी-12वी. तर आपण असा शब्द दिला होता की शाळा सुरू होण्याबरोबर शिक्षक त्यांनी नियुक्ती केली आहे, पण 6 वर्ष झाले शाळा सुरू, पण अजूनही 6 वर्ष नाही, 6 महिने 6 महिने अजूनही तिचा शिक्षक मिळाला नाही. तो शिक्षक अजूनही प्रलंबितच आहे. ज्यांनी अर्ज दिलेला आहे, तुम्ही जे म्हणले ना ते अर्ज दिलेला आहे, स्वॅप करायचा आहे, ते त्यांना मान्य नाही. आता ते तेवढे एक कारणाने राहिलेले, पण लवकर करून देईल ते दोन्ही शिक्षक. आपण लवकर करून घेऊ, आचारसंहितेच्या अगोदर करू. पूर्ण वेळ जर ठरले साहेब, ते नेहमीची डोके तुम्ही जर लक्ष घातलं आणि तुम्ही ते करू शकता, ते तुमच्या लक्षात आहे. अभ्यास आहे शिक्षणाचा वर्गात आहे, कारण यापूर्वी तुम्ही शिक्षक दिलेले असतात. कॉलेज सुरू झाल्यानंतर प्रतिनिधी इतरांचं काम नाही असं तुमचं म्हणणं आहे. इतरांकडून होणार नाही, शिक्षणाचा संबंध आहे म्हणलं. तुमच्यामध्ये क्षमता आहे चांगलं. या जाहीरनाम्यामध्ये अनेक प्रश्न घेतलेले त्यांच्यामध्ये सोडवलेले रस्ता असेल, नाली असेल, लाईट
म्हणजे अशी शहरात कामं झाली. असं अटकले की 18 वर्ष झालं सत्ता त्यांच्याकडे आहे. या 18 वर्षात करू न शकल्यामुळे ते एवढे प्रश्न आहेत ना, आणि याच्यावर काहीच कुणी बोलत नाहीये सध्या. याच्यावर कुणीच काही बोलत नाही की त्यांनी 18 वर्ष काय केलं. अथवा मी वारंवार म्हणतोय की आपण साधारणपणे 36 कोटीची कामं याला मान्यता दिली, टेंडर झाले, आचारसंहितेमुळे टेंडरमध्ये राहिलेले आहेत. याच्यावर कुणीच बोलत नाही. झालेल्या कामांबद्दल कुणी बोलत नाही. पहिले म्हणायचे तुम्ही आम्ही रस्ते केले, एवढे रस्ते आहेत ते, आणि त्याच रकमेत 1.25 फुटाचे होताना पाहतायत. हे समोर आहे. गावातही अनेक ठिकाणी पाहिलं ना आपण. हो, आणि मग हे कामं न झाल्यामुळेच आपण हे कामं करावी लागली ना, नाही तर मग या निधीची गरजच नव्हती. काय काम होतं या निधीचं? त्यांचं असं म्हणणं की आपण रस्ते केलेत, नाल्या केलेत, दिवाबत्ती केलेला आहे, चौकामध्ये त्यांचं म्हणणं आहे. बहुतेक ते कोलेर रोडचं बोलत असतील. बाकी आता जे मंजूर झालेलं, एक लक्ष द्या इकडं, मंजूर झालेलं आता उदाहरणार्थ कोर्ट ते चिंतेश्वर नव्यानं आपण रोड मार्गे पूर्ण नव्यानं स्ट्रीट लाईट करतोय. तिथं स्ट्रीट लाईट नसल्याशिवाय मंजूर होईल का? ताकडगाव रोड, अट्टल कॉलेजची पाठभिंत, तर साठेनगरचा चौक तर जातेगाव रोड, हे पूर्ण नव्यानं आपण स्ट्रीट लाईट तिथं बसवतो. मग हे कसं, परवानगी कशी मिळते? इथं अट्टल कॉलेज ते रवी बोराड यांचं घर पूर्ण नव्यानं स्ट्रीट लाईट आपण बसवतोय. कसं काय होत आहे? काय कारण? वार प्रतिवार चालू आहे, चालू आहे. पण मतदार याच्याकडे लक्ष देऊन जाहीरनामा दोघांचाही कधी, म्हणजे सर्वच पार्ट्याचा कधी येतो की त्यामध्ये शहराला काय मिळणार हे दोन्ही कडून बघून ही निवडणूक अशी व्हावं असं वाटत होतं. आज तुमचा जाहीरनामा आहे, त्यांचा जाहीरनामा कधी येईल असं करणार असतील तर येईल ना. मला विचारून थोडंच करणार आहे. ही सत्ता जी काय पाहिजे, पवारांना त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाकरता सत्ता पाहिजे. ते विकास कामावर बोलत नाहीत. देवराईकरांचं लक्ष ते दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करायला लागले. ही निवडणूक जी काय आहे ही चालू आहे. शीतलताई महेश दाभाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नीच्या विरोधातली ही निवडणूक चाललेली आहे. लोकांना दुसरंच हवा स्वप्न दाखवायला लागलेले, ते दिवा स्वप्न दाखवायला लागले. कुठं नेत आहेत ते? कधी कारखान्याकडे नेत आहेत, कधी मार्केट कमिटीकडे नेत आहेत, शिक्षण संस्थेकडे नेत आहेत. मार्केट कमिटीनं तुम्हाला काय दिलं? म्हणजे मार्केट कमिटीनं काय केलेलं आहे काय नाही, एकदा बसा समोर. 1 रुपयाचं कर्ज नाही. त्या मार्केट कमिटीच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन आज 100 कोटीपेक्षा अधिक झालेली. रुपयाचं कर्ज नाही. नव्यानं मार्केट कमिटी बांधतोय, नव्यानं कोल्ड स्टोरेज बांधतोय, 5000 मेट्रिक टनाचं नवीन गोडाऊन बांधतोय, साधारण 27 कोटी रुपयाचं नवीन काम करतोय. कर्ज नाही, कर्ज न घेता चालू आहे. खिशातलं तर घातलं नाही. कारखान्याबद्दल विचारतायत, या एकदा चर्चेला, समोर बसा. कधी बसायचं सांगा पत्रकारांच्या समोर. अहो, कधीतरी नगरपालिकेबद्दल बोला. ज्या ठिकाणी आपण 18 वर्ष काम केलेलं आहे, 18 वर्षाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे, त्याच्याबद्दल बोला ना. उमेदवार म्हणून ज्या वेळेस तुम्ही पाहतात, आमच्या उमेदवार ज्या काय शीतलताई दाभाडे यांना या जनमानसातलं हे उमेदवारी आहे, ज्याला हक्काने आपण अर्थात काम करत असताना महेश पुढे येतील. म्हणजे रात्री बेरात्री आपण थोडंच अडचणीच्या काळात महिलांना फोन करणार आहोत, पण तुमच्या हक्काचं नेतृत्व दोघांबरोबर जर समोर ठेवलं, त्यांचे पती आणि शीतलताईचे पती या दोघांना ज्या वेळेस समोर ठेवला, रात्री बेरात्री सकाळी किती वाजता हक्काचं नेतृत्व म्हणून जे काय, हक्काचा माणूस नेतृत्व म्हणण्यापेक्षा एक हक्काचा माणूस कोण आहे, तर ते आम लोकांना विचारलं. महिलांना विचारलं आम्ही, तुम्ही क्या लगता कोण आहे इसमें? ते म्हणतात महेश अण्णा. कित्येक ठिकाणी स्लम मध्ये तर अण्णा म्हणते. मी मागं वळून पाहिलं, अजून दुसरा कोणचा अण्णा आहे का म्हणून. नाही, हेच एकटा अण्णा होता. मला वाटलं अजून दुसरा कोणचा अण्णा आहे का काय, ते गायब झालेला. पण
तर ते एकमेव अण्णा निघाल. महिला, वयस्कर महिला हो, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे नाव गेलेलं आहे. म्हणून लोकांची दिशाभूल करू नका, मुद्द्यावर बोला. काही काही तर बोलतायत म्हणे घरकुलात पैसे घेतले कुठं काय. अहो, एक माणूस हुडकून दाखवा हो. आज आता मी विड्रॉ होतो निवडणुकीत, एक माणूस हुडकून दाखवा. 1 तास 10 मिनिटं भाषण होतं संजय नगर मध्ये, 159 वेळेस माझं नाव घेतलेलं आहे. 159 वेळेस. भागवत, जर मधु भागवत तुम्ही 3-4 जर सांगू शकलात तर पहा. आमदार विजय आहेत, उमेदवार हे आहे. दिशाभूल करू नका लोकांची. ही निवडणूक जी काय चालू आहे ती तुमच्या सुविद्य पत्नी आणि यांच्या सुविद्य पत्नी शीतलताईच्या विरोधातली निवडणूक आहे. दिशाभूल करू नका, लोकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न करू नका. महाभारताच्या गर्दीमध्ये रामायण सांगायला लागले, कधी रामायणाच्या गर्दीमध्ये महाभारत सांगते. मुद्द्याला बोला ना, तुम्हाला काय करायचं, तुमचं विजन काय गेवराईच्या संदर्भातलं. आमचं विजन आम्ही तुम्हाला सांगितलं. या गेवराई शहरातल्या सामान्यातील अतिसामान्य लोकांसाठी एक मंगल कार्यालय होणं गरजेचं आहे. हे विजन आहे आमचं. आणि ते मंगल कार्यालय इतकं उच्च प्रतीचं होईल की मोठ्यातल्या मोठ्या लोकांना वाटलं पाहिजे नाही आमचं कार्य हितच झालं पाहिजे. आणि ते मंगल कार्यालयाची भाडं 10,000पेक्षा अधिकच राहणार नाही. 1.5 लाख कुठं, 10,000 कुठं. शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकानं, व्यवहार व्यवसाय याला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या कामाला चालना देण्यात येईल. गाळे मोठ्या प्रमाणात, व्यापारी गाळे इथं सुरुवात केलेले आहेत आपण. पाण्याच्या टाकीपाशी अट्टल कॉलेजच्या 52 गाळ्यांना मंजुरी आलेली. तहसील मधल्या पंचायत समितीच्या गाळ्यांचा आपण प्रस्ताव दाखल करतोय, ते 104 आहे. व्यावसायिकता ही फक्त कोलेर रोडवर नाही, मेन रोडवर व्यवहार वाढले पाहिजेत. रेणुका माता मंदिराचं ते जीर्णोद्वाराचं परत नव्यानं ते उतरून नव्यानं आपण काम करतोय. वरचं माती काम काढून ते लाकडी काम सगळं उतरून नव्यानं आपण काम करतोय. शादीखाना, यापूर्वी 2 कोटीचा शादीखाना बीड जिल्ह्यात कुठं ऐकलाय का? बीड जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्या गेवराई तालुक्यात त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे. मुफ्ती साहेब तिकडे स्थलांतरित व्हायचे, काम लाईट फिटिंगचं काम चालू आहे. ते लाईट फिटिंगचं काम संपलं की ते शादीखान्याचं काम सुरू होईल. 2 कोटी रुपयाचा शादीखाना आहे भागवत. हे कधीच नाही ना, कधीच नाही. मायनॉरिटीच्या दृष्टिकोनातून गेवराई शहरात साधारण 3 कोटी रुपयाचे काम चालू आपलं मंजूर केलेले. तकिया मस्जिद का कब्रस्तान आहे, त्याचं काम संपलेलं आहे. गेवराई शहरातल्या 19 सभा मंडप आपण नव्यानं करतोय. हे मंदिर आता आले का? गैबी साहेबाचं काम आपण प्रस्तावित आहे, ते मंजूर नाही, प्रस्तावित आहे. आपण एक खासगी आर्किटेक्ट तिथं लावलेला आणि त्या खासगी आर्किटेक्टच्या माध्यमातून आपण एक कमिटी तयार केलेली आहे. नेमकं कसं करायचंय त्याचंही आपण काम करतो. मी अजून त्या मुद्द्याने यायचंय. माझं संपू द्या सोमनाथ, माझं संपू द्या. तिकडच्या दारुलूम मधले एक आपण तिकडे एक काम करतोय, शादीखान्याचं लहान. पीटीआरच्या संदर्भात जे काय होय, पीटीआर हे सांगताना सांगतायत की आम्ही सुरुवात केली, तर मग 16 वर्ष थांबलं कुठे? नंतर तुमची नियत बिघडली का? तुम्ही सुरुवात केली म्हणताना मग 16 वर्ष थांबलं कुठं? त्यावेळेस कायद्यानं तुम्हाला कडुदास कांबळे आणि त्यांनी
तुमच्यावर कायदेशीररित्या इतके बंधन आणले, इतकं दडपण आणलं की तुम्हाला ते सुरू करून थांबावं लागलं. याचं खरं श्रेय हे कडुदास कांबळे आणि ते सदा फुलेलं जातं त्यांना. साहेब, बाळराजेंनी असा आरोप केलाय की माझ्या आजोबांनी ही 5 एकर जमीन संजय नगरला आणि संजय नगर मी बसवलेलं आहे आणि ते पीटीआर देण्यासाठी जे काही तुम्ही भांडवल करताय असा त्यांचा आरोप आहे. काय सांगता? असं आहे, ही गोष्ट नाकारताच येत नाही सोमनाथ, की यांचे जे आजोबा शाहूराव पवार होते, कैलासवासी शाहूराव पवार एक दिलदार माणूस होता, लोक सांभाळणारा माणूस होता. पण ही पुढचे दिवटे जे आहेत, दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून लोकांकडनं पत्र्याला 2000 रुपये प्रमाणे भाडे वसूल करायला लागले. हा दिलदार माणूस होता शाहूराव पवार. हो, आणि त्यांचाच आग्रह होता ज्याच्यामुळे पंडित पवार हे नातं झालंय. त्यांचाच आग्रह होता, म्हणून हे नाकारता येत नाही. एक मोठ्या मनाचा माणूस होता, पण पुढची पिढी कसं निघाल हे त्यांना तरी काय कल्पना. बरं, 2000 रुपये पत्र्याप्रमाणे भाडे वसूल करणारे हे त्यांच्या बरोबर कशाला तुलना करायला लागले. म्हणून पीटीआर जे आहे, परत एकदा एक मायनर करेक्शन, संजय नगरचा त्यांचा काही संबंध नाही. मानसिंग पवार, जुने मानसिंग पवार होते ते पाचेगाव तांड्यावरचे, जयराम तांड्यावरचे मानसिंग नाईक, ही त्यांनी दिलेली. बाकीचं शाळा वगैरे ते जे आहे शाहूराव पवार साहेबांनी दिलेली. तुमचा काही संबंध नाही योगदान. तुम्ही लोकांनी भाडे दिले नाही म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रात्री लोकांच्या दुकानाला कुलप लावणारे हे तुम्ही आहात. त्यांच्याबरोबर बराबरी करू नका म्हणावं त्र्यंबक पवार आपण, की तुम्ही त्यांच्याबरोबर बराबरी करू नका. हा, गेवराई शहरामध्ये जे काही जुनी निवडणूक मार्ग आहे त्याचा प्रश्न कुठल्याही अजेंड्यात, आपल्या अजेंड्यात सुद्धा नाही, समोर त्यांनी केला नाही केला तर नाही. पण जुन्या गेवराई शहराला सातत्याने दोन्ही पक्षाकडनं विकासाच्या बाबतीत डावलल्या जाते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोललात हेच काय कमी आहे काय? कारण 18 वर्ष त्यांच्याकडेच होती सत्ता. आता आपल्याला संधी मिळाली हे करूया ना आपण सोमनाथ. पण तुम्ही बोलताय धाडसानं, चांगली गोष्ट आहे. जुन्या गेवराईला डावललं जातं हे तुम्ही बोलताय. खाण्याबद्दल पण ते काम दर्जेदार स्वतः लक्ष देऊन करणार आहे. स्वतः त्याचं जे काही एलिव्हेशन आहे त्याच्यावर दुबईचं चित्र रे म्हणून जे आलं ना, अगदी सेम एलिव्हेशन होणार. आमान गेवराईकरांना भाडे जे काही भाडीपट्टी आहे, जे 15 कर आहे, त्यातून सूट मिळण्यासाठी काही आपल्या जाहीरनाम्यात नाही आणि यापूर्वीही काही झालेलं नाही. जे काही वाढीव घरपट्टी संदर्भात असेल, वाढीव नळपट्टी संदर्भात असेल, काय भूमिका असेल? निश्चित गेवराईकरांना त्रास होईल अशी घरपट्टी राहणार नाही. ही चर्चा करून, त्यावेळेस ही चर्चा करून निर्णय केला जाईल. गेवराई शहरातून जो मिरवणूक मार्ग जातोय आता, तर ठिकठिकाणी अतिक्रमण झालेले पूर्ण मिरवणूक मार्गावर, याच्या संदर्भात आपण काही माग एकदा काय बरं कसे रेणुका माता मंदिराच्या संदर्भात चर्चा करायला ज्यावेळेस गेलो होतो, काही व्यापाऱ्यांची आपण बैठक घेतली होती. भले 50-55 जण आले होते आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं थोडं एक सामोपचारानं, वाद न करता 3-3, 4-4 फूट, 5 फूट जर काही मागे सरकले तर मेन रोड जे काय त्याचं रुंदीकरण करण्याच्या संदर्भात आपली तयारी होती त्यावेळेस, आजही आहे. पण मला वाटतं सामोपचारानं हा प्रश्न सुटला पाहिजे. हो, गेवराई शहरातल्या ज्या काही जुनी लाईटच्या तारी, खांबे ते रस्त्याने जोडल्या जातात, मिरवणूक मार्ग त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो.
या आपल्या निवडणूक जे काय अजेंडा आहे त्याच्यामध्ये कुठेच काही दिसत नाही, काही दुरुस्तीसाठी काही प्रयत्न असतील का? काय सोमनाथ, हे विषय परवाच्या दिवशीच महेश बोलले होते. आणि एवढ्या शहरातलं सगळं, मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही जे बोलायला लागलात, हे बोलतायत ते बोलतायत, म्हणजे बॅकलॉग आहे विषयाचा. हा बोलायला आता काही लोक धाडस कमी करतात, काही ऐकायला आलेत, काही पाहायला आलेत, काही याला आलेत. पण बोलता राहा तुम्ही. बोलले तर प्रश्न सुटतील बरं का. बोलले तर प्रश्न सुटतील. तुम्ही बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे. राज्याचं इलेक्शन जे आहे अशी परिस्थिती, मूळ मुद्द्याला तुम्ही हात घालायला तयार नाही. आपण मूळ मुद्द्यापाशी आहे. पण आपण बोलताय, मात्र तुमच्यावर आरोप होतात की हे स्वार्थासाठी करताय. काय स्वार्थ? ते नेहमी एक स्टाईल आहे त्यांची. मी पंडितांमुळे राजकारणात आहे. खरं ही गोष्ट, माझ्यामुळेच ते राजकारणात आहे. ते नसते आणले तर तेच झालं असत. पण पंडितांमुळे नेमकं काय बोला ना. पंडितांच्या नावानं आपला वाढलेला अभूतपूर्व सातबारा जो एवढा होता एवढा झालेला आहे, तो काढाव का बाहेर आम्ही? तर पंडिताला शिवाय देऊन राजकारण होतं असं वाटतंय का तुम्हाला? त्याशिवाय ही माणसं मोठी कशी होतील? आता ते दिवस गेले सोमनाथ. ते शास्त्री चौकात जे अतिक्रमण पाडल्याचे आरोप त्याच्यावरती बाळाजी पवारांनी राज्य आरोप हे अतिक्रमण पाडण्यासाठी तुम्ही कोर्टात गेले होते. हे अतिक्रमण कायम करण्यासाठी कोर्टात गेले. असं आहे त्यांचं जे म्हणणं आहे. मी कोर्टात गेलो होतो, मला एक पिटिशनची कॉपी दाखवा, एक तक्रार दाखवा, एक तक्रार दाखवा मला. त्यांच्या भावानी रात्री मध्यरात्री येऊन ते जे अतिक्रमण उठवले, माझी एक तक्रार दाखवा, त्या विरोधातली एक तक्रार दाखवा. वार्ड क्रमांक 5 मध्ये एक जणाला म्हणले प्रवेश कर, त्याला प्रवेश करायला लावला आणि उमेदवारी दुसऱ्याला दिली. आता त्याला म्हणले तुम्हाला कॉप्शन देऊ. 55 लोकांना त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्हाला कॉप्शन देऊ म्हणून. 55. वार्ड क्रमांक 5 मध्ये गुंडगिरी इतका माझ्या राजकीय जीवनातला त्रिंबक पवार इतका लबाड माणूस मी माझ्या राजकीय जीवनात पाहिला नाही. त्यांच्या एवढा लबाड माणूस. आणि पण ती सोडून बोलायला लागली. काल त्यांनी सुरुवात केली, कुठं गाढव म्हणणं, कुठं काय. आता आलेत प्राण्यावर तर त्यांची बारी निघाल. आता वार्ड क्रमांक एका अशिक्षित माणसाकडनं काय अपेक्षा आहे? काय बोलावं आपण एका अशिक्षित माणसाकडनं? बोला. वार्ड क्रमांक 5 मध्ये महिलाला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. याच्याकडे कसं पाहता आपण? हा शेवटी संस्काराचा भाग आहे, शिक्षणाचा भाग आहे. हा मला एक दाखवा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शीतलताई यांच्याबद्दल असं कुठं ऐकायला मिळतं का? प्रत्येक अनेक ठिकाणी मी गेल्यानंतर ते सांगतात आमच्या मुलीच्या त्या क्लासमेट आहेत, आमच्या मुली बरोबर होत्या, आमच्या मुली बरोबर होत्या. एक जणांनी काल सांगितलं माझ्या बहिणी बरोबरच त्या बरोबर होत्या आणि आमचे संबंध. आणि सगळ्यात महत्वाचं, जनमानसात या उमेदवाराबद्दल आपल्याला विश्वास पाहिजे. हे काय फक्त सीसीटीव्हीवर आलेलं पहिलं इन्सिडेंट आहे. संजय नगर मध्ये अशा 2 घटना घडलेल्या. ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, मत मागण्याची पद्धत आहे. हे हात जोडून मागतात, ते अरे रवी करून मागत असतील, त्याचा विषय. हा निवडणूक आयोगाला तक्रार केली ना. हो. मतदारामध्ये दहशत आहे. मतदारामध्ये दहशत आहे. फोनचे असेल, धमकीचे असेल. राष्ट्रवादीचे तुम्ही नेते म्हणून मतदाराला दिलासा देण्यासाठी काय भूमिका आहे? मतदाराबरोबर आहे, मतदाराबरोबर आहोत. होय. मूळ जे एक 10 वर्षाचे आहेत, एक 15 वर्षाचे आहेत. माजी मंत्री आहेत, 10 वर्षाचे माझी आमदारकी आहे. हे जे काय हे जे एक झालेले आहेत, काय अशी भीती होती या दोघांना? दोघांना माणसं नव्हते, उमेदवार नव्हते. ज्या भारतीय जनता पक्षात दोघं गेलेले, एकाने खुलेआमपणे बजरंगचा प्रचार केलेला आहे,
आणि एकाने दुसऱ्याने कसली भीती न बाळगता प्रचार करण्याला नकार तर दिला, पण भारतीय जनता पक्षाचे पोस्टर फाडण्यापर्यंत ही मंडळी गेलेली. आणि कमाल आहे, साधारण आज 13 दिवस झालेले, 13 दिवसातले 76 फोटो आहेत त्यांचे कालपर्यंतचे. त्या एकाही फोटोमध्ये अजूनही त्यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल गळ्यात घातलेला नाही. माजी आमदारांनी जिद्द याला म्हणते. साधी गोष्ट आहे का काय? इतकी जिद्द पाहिजे, ही जिद्दच म्हणावं लागेल ना. पहा तुम्ही, अजूनही तो रुमाल नाही. आता इथून गेले गेले घालतील तो भाग वेगळा, ते करावंच लागतंय आपल्याला, ते शिवाय जमणार नाही, हा भाग वेगळा. त्यांचं म्हणणं आलं तुम्ही खूप दिवसाचं राजकारण, परंतु आज तुमच्या पॅनलमध्ये 22 पैकी नगराध्यक्षाच्या उमेदवारासह 14 उमेदवार हे आयात आणि माझ्याकडून गेले. अरे तुम्हीच माझ्याकडून गेलात ना, तुम्हीच माझ्याकडून गेलात ना. तुम्ही कुठं होतात? मूळ हे जे काही घर, ह्यांचे वडील तात्या हे दादा बरोबर काम करतो, आणि महेशही मी बरोबर काम केलेले. तुम्ही कुठून आलात? स्वयंभू होतात का? असं काय कर? एक प्रश्न अपूर्ण राहिला. तुम्ही जनतेसोबत आहे, त्यांनी धमक्या तुम्हाला दिल्या तर तुम्ही जनतेसारखं ऐकून घेणार ना. तुमच्या जे मनात आहे तिथपर्यंत जाणार नाही. त्यांचे अनुभव जे आहेत, त्यांचे अनुभव दांडगे, त्यांचे अनुभव दांडगे, परंतु ते काही रिकामा उद्योग करायचा प्रयत्न करणार असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. हा, त्र्यंबक पवार हे मूर्खाच्या नंदनवनात आहे. बदामराव पंडित आज म्हणले ते की एकाधिकारशाही. गेवराई तालुक्यातला एक असं कुणी म्हणू शकतं का की पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, नगरपालिका कुठं कुणाला त्रास दिल्याचा एक माणूस दाखवा. कुणाचा एक प्रस्ताव थांबवलाय सरपंच म्हणून, भागवत तुमची काही तक्रार आहे का? हा, भागवतचं नाही म्हणल्यानंतर काय राहिलं? सर्टिफाईड झालं भागवतचं. तुमचं क्षीरसागर संस्था चालक म्हणून तुम्हाला काय? बांधकाम अतिशय उत्तम केलंय. कधी चहा पाजा तिथं पण लोकांना. मधू तुमची काही तक्रार आहे का? सांगा. निवडणुकीच्या धर्तीवर दोघात तिसरा विरोध निर्माण झालेले, या निवडणुकीच्या धर्तीवर काय भेटते? काय म्हणले? नगरपालिकाच्या निवडणुकीच्या धर्तीवर दोघात तिसरा विरोध निर्माण झालेले, या इफेक्ट काय? दोघात तिसरा? स्पष्ट बोला ना. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला स्पष्ट सांगा ना. नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर भाजपमध्ये दुसरा विरोध निर्माण झालेले, या निवडणुकीत आपल्या पक्षाला इफेक्ट काय? त्या दोघांचं एकत्रित येणं तुम्हाला दिसतच आहे ना. ते मार्केट कमिटीला एकत्रित झाले होते, 87% मतं पडले होते आपल्याला. हो, तुमच्यावर काय परिणाम होईल असं त्यांचं म्हणणं. ते दोघे एकत्र झाल्यामुळे राष्ट्रवादीवर सातत्याने ते आरोप करतात, त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही. ते एकत्रित येण्याचं, भाजपमध्ये जाण्याचं कारण एकच आहे की भाजपाचं गेवराई शहरातलं मतदान घेण्यासाठी हे एकत्रित आलेले, भाजपमध्ये गेलेले. बाकी काही कारण? राष्ट्रवादी शहर कार्यालयातले लोक नसतात, ते ग्रामीणचे असतात, ते सातत्याने आरोप करतात. काय सांगाल आमच्या माध्यमातून त्यांना की शहरातलेच लोक आहेत का ग्रामीण भागातले आहेत? असं आहे की त्यांनी त्यांचा चष्मा बदलणं गरजेचं आहे. मी परत परत सांगतो की त्र्यंबक पवार यांनी आता गेवराई शहरातल्या नगरपालिकेचं जी 18 वर्ष त्यांच्या ताब्यात होती, असंही नाही म्हणू शकत की मी नव्हतो, त्यांच्याच सूचनेने हे सगळं चालायचं. एकही गोष्ट अशी नाही की जी त्र्यंबक पवारांना माहित नाहीये की त्यांच्याच सूचनेनं सगळं चालत होतं. आणि त्याच्यामुळं 18 वर्षाचा जी कारकीर्द आहे त्याच्यावर बोलावं. 10 महिन्यात प्रशासकीय काळात विकास कामं जे काही झालेत
त्याच्यावर आम्हाला जाब विचारावा, प्रश्न विचारावे. 36 कोटीचं काय केलं एकदा त्यांनी ते बोलावं. आणि पुढं त्यांचं विजन काय गेवराईच्या बाबतीत, गेवराईच्या बाबतीत त्यांना काय करायचंय. तो जो भूतबंगला बांधलेला आहे तो उघडला का नाही आतापर्यंत, नाट्यगृह, याच्यावर त्यांनी एक गेवराई शहरात एक सांगतो तुम्हाला, फिरत असताना जे स्लम मध्ये आपण गेलो, आपल्याकडे 4 स्लम एरिया आहेत. म्हणजे एक संजय नगर आहे, इस्लामपुराचा थोडा भाग आहे, साठे नगर आहे, संघमित्र नगर आहे, त्याच्या पलीकडचा अचानक नगर आहे, तय्यब नगरचा काही भाग आहे. गोरगरीब अतिशय दारिद्र्यरेषेचे खालचे लोक आहेत. या गेवराई शहरात एकही अंगणवाडी नसून आहे का, एक सुद्धा, की ज्या अंगणवाडीमुळं मुलं तिथं बसतील, दुपारचं मध्यान्ह भोजन तिथं करू शकतील, शासनाच्या वतीनं मोफत आहे. एक दाखवा. खाजगी अंगणवाड्या, आणि जिथं 20 पोरं बसू शकतील तिथं 60 बसवले. एकही अंगणवाडी नाही. शैक्षणिक कर 10,000. शोरूमच्या जागेला पापा सांगतायत शैक्षणिक कर 10,000 रुपये. अरे तुम्हाला बोलायचं कुणी, बोलायचं सुद्धा प्रश्न नाही. आमचं एक आव्हान आहे तुम्हाला, बोलू शकलात तर पहा. तुमचे रोजचे 3-4 बगलबच्चे जर काही सोडले तर दोन्ही भावांना एक आव्हान आहे आमचं. तुम्हाला या 10 वर्षात रात्रीच्या 9 वाजेच्या नंतर अडचणीच्या काळात फोन करणारा एका माणसाचं नाव सांगा. एक नाव असं सांगा की तुम्हाला अडचणीच्या काळात फोन केला. कोविडच्या काळात कॉट मिळणं, रेमडेसिवीर मिळणं, औषध उपचारासाठी मदत करणं, किती ऑक्सिजन सिलेंडरसाठी किती फोन आले तुम्हाला, आले का? होय. त्यावेळेस महेश हे माझ्या बरोबर नव्हते, पण मी महेश दाभाडेंना इथं ज्या वेळेस आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आणि CS बरोबर, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ या सगळ्यांनी मिळून काही व्हेंटिलेटर आणि काही औषधीय सामग्री, औषध हे सगळं देत असताना, तिथं त्यांच्या सुपूर्द करत असताना, तिथं खाली महेश दाभाडे तिथं खाली बसलेले होते. मी विचारलं त्यांना, हे रिकामा उद्योग करू नका, मास्क बीस लावा. ते म्हणले इथं थांबल्याशिवाय पर्याय नाही. पेशंट इतके खचून गेलेले. हे महेश दाभाडे तिथं कोरोनाच्या काळात तिथं बसलेले होते. यांना मतदान मागायचा अधिकार आहे. तुम्ही कुठे होतात सांगा आम्हाला. PPE किट लावून बाहेर आले होते. तुम्ही कुठे होतात सांगा आम्हाला. सगळ्या शहरातल्या लोकांनी स्वतःहून 50 लाख रुपये जमा करून दिले. तुम्ही कुठे होता? अरे तुम्हाला लोक बोलू शकत नाही, इतकी दहशत आहे तुमची, इतकी दहशत आहे तुमची. लोकांचे रस्ते अडवलेत तुम्ही, आणि लोकांच्या जमिनीवर तुमच्या नजर आहेत. तुम्ही काय लोकांना सांगायला लागलात गेवराईला? डायव्हर्शन करू नका निवडणुकीचं. ही निवडणूक पवार विरुद्ध दाभाडे चालू आहे. महेश दाभाडेंच्या सुविद्य पत्नी विरुद्ध पवारांच्या सुविद्य पत्नी यांच्या बरोबर ही निवडणूक चालू आहे. डायव्हर्शन करू नका, दुसरीकडे जाऊ नका. घरकुलाचे पैसे कुठं काय काही नाही. एक दाखवा, एक. आज माघार घेतो. रुपयाचा लाजिंदर जर असला अविनाश, एक दाखवा सुभाष घरी. तुमच्या अंगावर तर जागा शिल्लक राहायची नाही, इतके डाग आहेत. भ्रष्टाचारानं माखलेले वखलेले चेहरे तुमचे. ही नगरपालिका पाहिजे कशाला? त्याच्याकरता अहो कोविड मध्ये
राशन मागायला आले संजय नगर मधले लोक, पोलीस स्टेशनची गाडी बोलून लाठीमार केला त्या महिलांवर. त्रिंबक पवार, लक्ष्मण पवार, तुम्ही जबाबदार आहे त्याला. हे सगळा उद्योग तुम्ही केलेला आहे, त्याचे उत्तर द्या. दिशाभूल करू नका, विषयांतर करू नका. हा, आपले विरोधक म्हणजे उमेदवाराला आपले विरोधक उमेदवाराला आपणास टार्गेट करत आहेत असं आपण विषय नाही ना, ते डायव्हर्सन विषय नाहीये. उमेदवार जे आहेत, नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. PhD ची मुलगी आहे आमच्याकडे उमेदवार, एक रुकर म्हणून जी मुलगी आहे, PhD झालेली आहे. काय नाव ठेवताल तुम्ही? जनमानसातला उमेदवार आहे. रात्रीच्या 11 वाजता तुम्ही फोन करा, हजर आहे. सकाळी 5 वाजता फोन करा, हजर आहे. काय नाव ठेवताल तुम्ही? जिल्हा परिषदेच्या वेळेस पंडितांविरुद्ध महेश अण्णा दाभडे यांना पवारांनी उभा केलं. आता या निवडणुकीमध्ये पवारांविरुद्ध महेश अण्णांना पंडितांनी उभा केलं. ही निवडणूक पवारांविरुद्ध पंडितांची व्हावी अशी कोणची निवडणूक? नेहमीच संधी मिळाल्यानंतर घरचंच उभं करायचं कशाला? कार्यकर्त्यांनी कधी उभं राहायचं? आणि झालीच ना, पंडित विरुद्ध पंडित, पवार सगळे होते, त्याचा निकाल झाला. तुम्हाला जी अपेक्षा होती ना, त्या निवडणुकीचा निकाल झाला ना. आता प्रत्येक ठिकाणी पंडितांनीच उभं राहायचं, कार्यकर्त्यांना कधी संधी देणार तुम्ही? नगरसेवक पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असं आजची स्थिती, आता जी काही घटना घडली त्याच्यामुळे मी अधिकच काही बोलत नाही, पण आम्हाला 22च्या 22 उमेदवार निवडून यायला पाहिजेत, काहीच शंका नाही त्या. आम्हाला हे जनआक्रोश अधिकचा आहे. हे भाषण करत असताना शहराचं काहीच बोलत नाही. हा, तलवाड्याला गेले की जातेगावचं बोलते, जातेगावला गेले की धोंडराईचं बोलते, धोंडराईला गेले की माधव भोईचं बोलते. ते स्थानिक विषयावर काही बोलत नाही, ते विकासावर काही बोलत नाही. हा, नगर परिषदेमध्ये अनुपम पद्धतीवर काही लोक घेण्यात आले, तर त्यांच्याकडे 2-2 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. याचा काय सांगाल? विचारलं पाहिजे, हे त्यांना विचारलं पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 2-2 लाख रुपये घेतल्याचा आरोप करतो. हो, अहो हे हा त्यांनी केलं तुमच्या आमच्यावर येऊ द्या ना, त्यांना विचारा, समोर बोला त्या कर्मचाऱ्याला. मग आरोप केलेला आहे, निवडणूक चालू, किती लोक आहेत हे? 18. निवडणूक चालू आहे, ते नसतील दिले तर द्या म्हणून. सोमनाथचे भाऊ वारले सुप्रीम कोर्टापर्यंत, किती दिवस त्याला नाही घेतलं बघा. सोमनाथचे जे भाऊ वारलेले ते तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. काय केलेच नाही त्रिंबक पवार आणि लक्ष्मण पवारांना म्हणा, ही जुनी गोष्ट आहे. हे आपलं ही जुनी स्टाईल आहे. तुम्ही लाखाचं बोलायला लागलात. पंचायत समितीमध्ये 117 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे, कुशल अकुशल 117 कोटी रुपये. भागवत 1 रुपयाचा जर कुणी लाजिनदार असेल या परिवारातला तर समोर येऊन बोला, थांबू तिथंच आपण. तुम्ही तर लाखाचं बोलायला लागलात, 117 कोटी. पुढचं अजून या 36 कोटीत 1 रुपयाचा डाग अंगावर दिसणार नाही तुम्हाला, 1 रुपयाचा डाग नाही. पवारांना फक्त पुरावा द्या म्हणावं पवारांना. विकासाच्या कामामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या तक्रारी, मात्र तुम्ही जे काही 36 कोटी रुपये दिले त्याची असं आहे, पवारांना आठवण करून द्या, तुमच्या घरच्या खालची जी जिम आहे ना म्हणा, जिम आहे जिम, हा ती कुठून आली आहे जरा त्याचं बिल दाखवू का म्हणावं, त्याची पावती दाखवू का म्हणावं. घरात जी जिम बसवली आहे ना त्यांनी, त्याची पावती आहे म्हणावं, विसरलात तुम्ही, ती आणून दाखवू का म्हणावं.
त्या पवारांच्या घरात जी जिम आहे ना खाली, त्याची पावती मला सापडली म्हणा, तुम्हाला द्यायची, देऊ का म्हणा? आम्ही गाळे बांधले त्या गाळ्यात जेवढे त्यांनी गाळे बांधले त्या गाळ्यामध्ये महिलांना पुरुषाला प्रवेश केले. प्रश्न त्यांनी विचारले नवीन खुर्च्या आल्या होत्या काही आपल्याला माहिती असेल तर देवराच्या जनतेला सांगा. काय खुर्च्या काय नवीन खुर्च्या आल्या होत्या नगर परिषदला 170 का 180 स्टँडर्ड आमच्या या 10 महिन्यात नाही याच्या अगोदर तुमचं प्रशासन तिथंच पाच सापडतील. नाही ते आम्ही नाही सांग, तुम्ही काय सांगाल? तिथंच सापडतील त्या, तिथं शेतात. पहिला फार्म हाऊस पाहिलं मला, सिमेंट रोड आहे. साहेब तुम्ही आमच्या प्रश्नाला तुम्ही जे कामं केले 36 कोटीची त्याच्याबद्दल एकही तक्रार नगर परिषदला नाही. ती क्वालिटी झालेली आहे, गेवराईचे लोक सांगतात. मात्र त्यांनी जे कामं केलेत त्यांच्या बाबत अनेक तक्रारी पेंडिंग आहेत, त्याचा निकाल लागलेला नाही. तर तुम्ही कसं पाहताय? या सगळ्या तक्रारी निकाली काढण्यात येतील. नगरपालिकेचा निकाल, आमच्या विचाराचे लोक तिथं आले, महेश तिथं आले, या सगळे एकही विषय सोडला जाणार नाही. सगळ्या विषयाचे निर्णय केले जातील. या भ्रष्ट पवारांच्या कारकिर्दीत जे जे काही उद्योग झालेले आहेत ते बिलकुल आणूया. अगदी पवारांनी भरभरून खाल्ली नगरपालिका. हो, ते विषयांतर करते, दुसरीकडे जातात. आता हे सगळं झालं ना, संध्याकाळी कुठेतरी सभा करून मला शिव्या द्यायच्या. अरे तुम्ही या आरोपावर बोला ना, तुमच्या विकास कामावर तुम्ही काय केलंय बोला ना. हो, त्या विकास कामावर बोललं पाहिजे. तुम्ही दोघं एकत्र होण्याची अशी काय स्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही दोघं एकत्रित आला, विचारा नाही. मूळ विषय सोडून, विकासाचा मुद्दा सोडून हे भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत. हे कधी लक्षात आलं? गावच्या पाटलांनी सगळ्याला लुटायचं असं नाही ना. असं नका करू. दिसतंय ना, पण लोकांना माहित आहे हे कसे वागलेले आहेत, काय हे लोकांना माहित आहे. त्यांनी महेश अण्णाच्या प्रश्नावर बोलले. ते म्हणले की महेश अण्णा असं काय झालं होतं की ते आम्हाला 2 जणांची जाण्याची वेळ आली आणि पद दिलं, प्रतिष्ठाची मान दिला, कामं दिली आणि महेश अण्णा काय गेले कारण स्पष्ट नाही केलं. एक गोष्ट आहे, पद प्रतिष्ठा हे जे काय त्यांच्यामुळे यांना नाही मिळालं, यांच्यामुळे नगरपालिका त्यांना मिळाली. संघटन हे म्हणजे सामान्य माणसानं हे त्यांच्या बरोबरचे संघटन असल्यामुळे हे झालेलं आहे. असं नका असं तुम्हाला नाही किंवा उद्याची निवडणूक झाल्याच्या नंतर जर तुमच्या ताब्यात जर नगरपालिका जर गेली तर महेश बाबांनी नगरपालिका मध्ये खूप भ्रष्टाचार करतात. तुम्हाला एक आठवण करून देतो, एक किस्सा घडलेला आहे. विधानसभेच्या अगोदर त्यांना एक जणानं ते बाहेर असताना एक प्रश्न विचारला होता, ते सुटले नव्हते. ते म्हणले की विजयराजेंना सांगा तुम्ही निवडून जरी आलात तर चलवणार आहेत अमरसिंहच चलवणार आहेत सगळं. म्हणजे त्यांचा अतिशय केविळवाणी नालायक प्रयत्न होता की भावाभावामध्ये गैरसमज करण्याचा. होय, तो आमदार आहे, काम मी करतोय, काम करण्याला मला तुम्ही कसं थांबवता? मी लोकात फिरतो, याच्यात काय चूक आहे काय? उद्या महेश अध्यक्ष झाले, महेश म्हणण्यापेक्षा त्यांच्या पत्नी अध्यक्ष झाल्या, मी काही कामाला नगरपालिकेत जाणं गैर काय? त्या लोकांचे प्रश्न घेऊन जाणं गैर काय? त्या सुशील झंगाळ नगराध्यक्ष त्यावेळेस लक्ष्मण पवार कशा देत? तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर माणसंच सांभाळता नाही आले तर तुमची आज ही व्यवस्था झाली नसती. दोघांना एक व्हायची म्हणजे माणसं तुम्ही म्हणतात ना आमच्यातले गेले. पहिले त्यांना एक प्रश्न करा की तुम्ही कोणाची होते 2001 ला, 6 ला, 11 ला आणि 12 ला असा काय चमत्कार झाला की तुम्ही यांच्यापासून बाजूला नेले? बरोबर.
आम्ही त्यांच्यासोबत काय होतो की आमचे मामा त्यांच्यासोबत, आम्हाला घरात लस नको म्हणून आम्ही आपल्या मामासोबत राहिलो. आणि आता कुठेतरी वाटायला लागलं की ते निवड स्वार्थच बघायला लागले. मग जे आता माझ्यासोबत जीवाचे मित्र आहेत, म्हणजे जीवाचे मित्र लक्ष्मण पवारच्या जीवाचे मित्र विचारा किंवा बाळाचे जीवाचे मित्र विचारा, नवाब असतील त्यांच्यासोबत कोण असेल सुरुवातीस, त्यांना तुम्ही काय दिले? आज माझा जीवाचा मित्र आहे सचिन मोठे, माझा जीवाचा मित्र आहे विलास सुतार, माझा जीवाचा मित्र आहे मंजूर बागवा, माझा जीवाचा मित्र आहे प्रश्नामुळे, ते माझ्यासाठी जीव द्यायला तयार. हे मी जीवाचे मित्र कमीले म्हणून मी आज म्हणूनच तुम्ही त्यांना नगरसेवकाचं तिकीट फायनल केलं का? मी नाही, लोकांनी दिले. लोकांनी निर्णय मंजूर कुठे आहे नगरसेवक, विलास कुठे आहे नगरसेवक, सचिन सोमनाथ. मोठे नगरसेवक, सोमनाथ निर्णय मी केलेले. त्याने पण सचिन मोठ्याला कुठे तिकीट दिले? तुम्हाला नाही. तुम्ही काय म्हणले तिकीट फायनल केलं का? तिकीट मी नेलं. म्हणजे तुम्ही साहेबांना जीवाचे मित्र म्हणलं. सचिन मोठे कुठे नगरसेवक मिळतात? मंजूर कुठे निघा, विलास कुठे मित्र आहे? आज सांगा ना ते कुठे उभा आहे? अरे मित्र आहे मला तुम्हाला, आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही जीवाचे मित्र तयार केले. आजही मी एक सांगतो की जीवाच्या मित्रासाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे, ते आमच्यासाठी जीव द्या. एवढंच आमच्यासाठी फार मोठी कमाई आहे. जसं तुम्ही बाळराजाकडनं साहेबाकडे आले, त्या साहेबाकडे सोडून दुसरीकडे गेले, ते तुमचं सोबत येतील का? आम्हाला जायचं नाही जायचं तुम्ही कोण ठरणार? नाही, आम्ही विचारतो, आम्ही ठरवणार नाही. आम्हाला त्यांना वाटलं की ते स्वतःचं घर भराले, लोकांचं ऐकून नाही गेलेले. अहो आम्ही तुमच्या सोबत होतो म्हणून तुम्हाला बोलायला लागले. 2014, 19 आम्ही बाजूला निघालो, तुम्ही 80,000 पडले. एवढं ध्यानात पहा, आम्ही बी जीवाचे होतो आणि आम्ही जीवाचं रान केलं तुमच्यासाठी. आम्हाला वाटायला लागलं की वा हे कुठेतरी चुकतंय. आम्ही पहिले जुनेच आहोत. तुम्हाला जरी काय वाटत असलं कोणाला, साहेबांनी सांगितलं की आमच्या वडिलांनी शिवराव दादा सोबत राहिलेले आणि साहेबासोबत त्यांनी मीच प्रचार केला ना. बाळाजी पवारांनी मी 2099 पासून सगळेत ना विधानसभेला प्रचार करायला. 4 लाख 9 लाख आम्ही सोबत येत ना, दोघं संगत फिरत होतो यांचा प्रचार करायला. भाषा सुधारली पाहिजे बरं का, त्यांची पवारांची जी आहे ना भाषा सुधारली पाहिजे. हा, परिपक्वता पाहिजे, भाषा सुधारली पाहिजे. बोलताना आपण जे काही बोलायला लागला स्तर खाली यायला लागलेला आहे. याच्यापेक्षा वाईट बोलणारे लोक आमच्याकडेही आहेत ना. भाषा आपण एक स्तर राहायला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर आपण आलो पाहिजे. ते सोडून जे डायव्हर्शन करायला लागलेला. बोललं तर माझ्यापेक्षा लिमिट आहे, मला मर्यादा दिली बोलायची. मी सांगा कुठं कुठं पैसे खाल्ले. ते तुमच्या नेत्यावर खालच्या दर्जाचा आरोप करतायत, तो तुम्ही त्याच्यावर खालच्या दर्जाचा का आरोप करता? संस्काराचा विषय असतो आपला. झाला विषय परत तिथंच आला. मधू काय राहिला? भागवत, सुनील. संस्कृती नाहीये, शिकवण नाहीये कार्यकर्त्यांना. खाली यायला लागलाय तर ही काळजी घ्या. पत्रकारांनी सांगा खाली यायला लागलाय आणि याच्या खाली याल तर मग त्याच्याही खाली जाऊत आम्ही. हो, अरे अरे काय कमाल आहे. हा, यानंतर मी आपल्या गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे